तिनं आजपर्यंत आयुष्यात खूप काही गमावलं होतं. ज्या गोष्टी तिच्या अतिप्रिय होत्या त्या सगळ्या तिने सोडल्या होत्या. मी बघितलं होतं तिला आधीही आणि आताही. खूप बदल झाले होते तिच्यात. कॉलेजला असताना ती म्हणजे एकदम कडक, बिनधास्त स्वभावाची, आजच्या भाषेत कॉलेजची आजीच होती ती. तिचं तेच ते वागणं आम्हा सगळ्यांच्या मनात बसायचं. ती नेहमीच म्हणायची, मी त्यांच्यासाठी का बदलू ज्यांचा श्वाससुद्धा इतरांच्या इशाऱ्यावर चालतो. आणि म्हणूनच इतरांचा विचार न करता मनाला वाटेल तशी जगणारी, वेळप्रसंगी खंबीर झाशीची राणी तर कधी अल्लड छकुली. तिचा मूड कुणालाच लवकर कळायचा नाही, म्हणूनच कुणी त्या भानगडीत पडायचंही नाही. ती कॉलेजमध्ये एंट्री करताना गुणगुणत आली म्हणजे मूड भारी, आणि मग गोळा व्हायची सगळी तिच्याभोवती. मग गप्पा, जोक्स आणि मोठ्या मोठ्याने हसणं. ह्याची उडव त्याची उडव. स्वतःची जरी उडवली गेली तरी त्याबद्दल तिला कधी राग येत नव्हता, आणि त्यामुळंच ती कॉलेजमधील अनन्यसाधारण बनली होती. सॉन्ग वगैरे नाही किंवा कुणाला बोलली नाही की समजून जायचं मॅडमचं कुणासोबत तरी वाजलंय, आणि मग तिला गरजेचा असायचा एकांत. यात कुणी जवळ गेला तर मेलाच. सगळी भडास त्याच्यावर निघायची. कितीही काहीही असलं तरी तिला समजावण्याची ताकद फक्त दिन्यातच होती. ती दिनेशवर मनापासून प्रेम करायची. दिनेश म्हणजे एकदम हुशार, तल्लख बुद्धी असणारा कॉलेजच्या गोकुळातील कृष्णच जणू. तो कधी एकटा सापडणारच नाही. नेहमी कुठल्या ना कुठल्या घोळक्यात असणार. भरपूर मस्ती करणारा, परंतु त्याच्या जीवनाचं साधं तत्त्व होतं. मिळालं तेवढं हसून घ्यायचं, थोडंच पण मनापासून जगून घ्यायचं. आणि नेहमी हसणारा, सर्वांना हसवणारा, गरज पडेल तिथे प्रत्येकाची साथ देणारा, पण प्रेमाचा मनापासून तिरस्कार करणारा. युवकांना बिघडवणारी एकमेव गोष्ट म्हणजे ज्याला ते प्रेम समजतात त्यांना कळतं तरी का प्रेम काय असतं ते. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे पूर्तता, प्रेम म्हणजे आग, प्रेम म्हणजे पूर्णता. दुबळ्याची शक्ती बनते ते प्रेम, अंधाची दृष्टी बनते ते प्रेम, मुक्याची वाचा बनते ते प्रेम. प्रेम ते नव्हे ज्यात युवान बर्बाद होतो. प्रेम तर ते असते ज्याने जग आबाद होते. आजकालच्या प्रेमाचा त्याला राग येत असला तरी तो होताच असा की कुणालाही त्याच्यावर प्रेम होईल, परंतु तो मात्र अवनीला भेटण्याआधी कुणाच्याही प्रेमात नव्हता. ही भेटल्यापासून प्रेम म्हणून नाही, पण त्याला तिचा सहवास आवडायचा. तिचं बोलणं, तिचं हसणं, तिचं पाहणं. ती जशी बोलायची तो ते तासनतास ऐकत बसायचा. आणि आता तर जरा जास्तच व्हायला लागलं होतं. ती सोबत नसतानाही तो सोबत असल्याचा भास व्हायचा. ग्रुपमध्ये असताना एखादा जोक झाला तरी अचानक हसत हसत तिने पाठीवर थाप टाकल्याचं भास व्हायचा. आणि नकळत दिनेश मागे बघायचा. आता हे जरा जास्तच होतंय असा विचार दिनेशच्या मनात आला. स्वतःचं मन रमवण्यासाठी त्याने एक पडलेलं पुस्तक हातात घेतलं. पुस्तकाचं नाव होतं यस ऑर नो. आपलं मन मोठं विचित्र असतं. त्याला जे पाहिजे तेच ते आपल्याकडनं करून घेतं. ते पुस्तक वाचताना त्यातील शब्द त्याच्या मनाला भिडले आणि त्याने ठरवले, होऊन काय होणार, एकतर यस नाहीतर नो, पण आज बोलायचंच. त्याने अवनीला कॉल केला. बोल ना दिनेश, काय झालं. दिनेश म्हणाला, ऐक ना, मला भेटायचं आहे तुला, आपल्या कट्ट्यावर ये ना. कट्टा? हो. घरापासून जवळच एक चहाची टपरी होती जिथे दिनेश आणि त्याचे मित्र वगैरे बऱ्याचदा भेटायचे. दिना कुठे नाही भेटला की कॉल नाही उचलला की तो अड्ड्यावर असणार. दिनेश वेळेआधी येऊन बसला होता आणि तयारी करत होता. सुरुवात कुठून करायची म्हणून तो जरा रेस्टलेस फील करत होता. तेवढ्यात अवनी तिथे पोचली. त्याची अवस्था बघून तीही गडबडली. अरे नेमकं काय झालंय, इज एव्हरीथिंग ऑल राईट. दिनेशने बोलायला सुरुवात केली. सगळं व्यवस्थित आहे. आधी तू शांत हो आणि मी काय सांगतो ते ऐकून घे. लगेच रिॲक्ट करू नकोस. एव्हाना तिला बऱ्यापैकी लक्षात आलं होतं. आता ती मनातून भयानक खुश होती, पण जेवढी ती दिनेशला ओळखायची त्यानुसार तिलाच त्याला बोलायची भीती वाटायची. उगीच तो चिडला तर असलेली मैत्री जायची. आणि म्हणूनच सगळीकडे बिनधास्त असणारी अवनी प्रेमाच्या विषयात मात्र लाजली होती. लहानपणापासून मला जे संस्कार मिळाले आहेत ते भारतीय संस्कृतीचे. मला आधीपासूनच प्रेम या गोष्टीचा, सो कॉल्ड प्रेमाचा किती राग आहे हे तू जाणते. पण आजकाल माझ्यासोबत वेगळंच घडतंय. सगळीकडे तूच दिसतेस. तुझे डायलॉग्स आठवतात.
तुझा हसतानाचा आवाज कानावर येतो आणि अचानक पाठीवर तुझी थाप पडल्याचा भास होतो. ऐक ना, त्या आभासाला वास्तवात उतरवता येईल का? तू माझी शिजुका आणि मला तुझा नोबिता व्हायचा आहे. खरंच सांगू का? आता तिच्या चेहऱ्यावरील भाव बघून दिनेशचा आत्मविश्वास वाढला होता आणि त्यातच तो गुडघ्यावर खाली बसून तिचा हात हाती घेत बोलला, माझी जिंदगी लयच भारी चालली राव. जरा खराब करायला तू जीवनात हवी आहेस आयुष्यभरासाठी. आणि तिनेही शब्दांच्या पल्ल्यात जाऊन भावना समजल्या आणि मानेनेच होकार दिला. तेवढ्यात ती भानावर आली आणि म्हणाली, काय म्हणालास? जिंदगी खराब करायला? तसा तो हसत हसत उठला आणि तिचा मार वाचावा म्हणून जरा हळूहळू धावायला लागला आणि ती त्याच्या मागे. इंतजार की घडी खत्म हुई, इजहार से जिंदगी खुल गई. आता 2 वर्ष उलटून गेले होते. दोघांनीही ठरवलं होतं तसं चांगलं शिक्षण घेऊन दोघांनीही चांगली नोकरी मिळवली होती. ठरल्याप्रमाणे घरच्यांशी बोलावं लागणार होतं. दोघेही खूप आनंदात होते. दिनेश वडिलांचा तर तसा या निर्णयाला विरोधच होता, परंतु आता काय करणार? तो घरातला कर्ता पुरुष म्हटल्यावर, शिवाय एकुलता एक. दोघांचंही लग्नाबद्दल कोर्ट मॅरेज करावं यासाठी एकमत झालं आणि त्यांच्या सुखी संसाराची सुरुवात झाली. सगळं अगदी मजेत चाललं होतं, परंतु दिनेशच्या वडिलांना मात्र मनापासून सल होतीच. चांगला 10 लाख रुपयांचा हुंडा बुडला ही गोष्ट त्यांना नेहमी सलायचीच, कारण त्यांच्याच एका मित्राने त्यांच्या मुलीसाठी दिनेशला विचारले होते आणि 10 लाख हुंडा देऊ असं सांगितलं होतं. वर्षभराच्या सुखी संसारानंतर दिनेशच्या आईने नातवासाठी हट्ट धरला. दिनेश आणि अवनी दोघेही अजून तयार नाही असे कारण सांगायचे, परंतु अवनीलाही आता चान्स घेण्याची इच्छा होती, जी तिनेही बोलून दाखवली होती. परंतु दिनेश मात्र अजून नको असं म्हणून टाळून द्यायचा. दोघांच्याही कामामुळे आता हळूहळू संवाद जरा कमी होऊ लागले होते. जिथे संवाद संपतो तिथे संशययुक्त वाद निर्माण होतो आणि शेवटी जे नको व्हायला हवं होतं तेच झालं. दिनेशला अवनीच्या ज्या बिंदास राहण्यावर तो फिदा झाला होता तेच त्याला आता सलायला लागलं होतं. अवनी ही स्वच्छंदी मुलगी होती, मनाला आवडेल तसं जगणारी, तिच्या बकेट लिस्टमध्ये असणारी सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारी. बँकेतील सगळ्यांशी तिचं चांगलं जमायचं, त्यातच तिचे बॉस देखील तिच्यामुळेच एकदम फ्री बनले होते आणि त्यांची चांगली मैत्री जमली होती. एक दिवस बँकमध्ये जरा ऑडिट असल्यामुळे बॉसने अवनीला थांबवून घेतलं. दोघांनीही मिळून कामं आटपली आणि मग उशीर झाला म्हणून आपण खायला हॉटेलात जाऊ असं बॉसने अवनीला सांगितलं. अवनीने याबद्दल दिनेशला कॉल करून सांगितलं, ऑडिटमुळे जरा उशीर झाला आणि आता आम्ही बाहेरूनच जेवून येतोय, म्हणून जरा घरी यायला उशीर होईल. पण संशय नावाचा मामा एकदा नात्यामध्ये घुसला की नात्यांना संपवल्याशिवाय तो जात नाही. दिनेश ती नेमकी कुठे कोणासोबत जाते हे बघण्यासाठी निघाला. जवळच असलेल्या हॉटेलमध्ये दोघेही मस्त गप्पा मारत होती, हसत होती. त्याने दुरूनच बघितलं आणि त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने सरळ गाडीला किक मारून रवीचं वाईन शॉप गाठलं. तिथे दारू पिऊन तो घरी आला. अवनीला बोलायला त्याला नको वाटत होतं, म्हणून बाहेरच्याच खोलीत अंतरून टाकून तो तिथेच पडला. वडिलांना एव्हाना लक्षात आलं होतं काहीतरी बिनसलंय, म्हणून याच संधीचा आपल्याला फायदा घेता येईल, आपल्या श्रीमंत मित्राची मुलगी सून म्हणून आणता येईल, अशा आसुरी विचारानेच मनातल्या मनात ते हसायला लागले. त्यांना कितीतरी दिवसांनी निवांत झोप लागली. इकडे अवनीलाही थकल्यामुळे निवांत झोप लागली. सकाळी उठल्यानंतर अवनीने जेव्हा बघितलं ती अगदी धक्कादायक होतं. अवनीच्या बॅग्स, कपडे वगैरे सगळे भरले जात होते. मामांजी आपल्या मुलाला म्हणजेच दिनेशला म्हणत होते, तुला आधीच म्हणत होतो ही अवदसा आपल्या घरात आणू नको, पण आपल्याला लईच पुडका, आणि नको नको ते बोलून मामांजींनी तिला हाताला धरून बाहेर ढकलले. दिनेशही आज शांत होता. अवनीने काही विचारण्याआधीच दिनेश तिच्यावर ओरडला, साहेबांच्या घरी राहायला जा. आता अवनीला सर्व काही क्लिअर झालं आणि काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही हा विचार करून तिने माहेरी जाण्याचा निर्णय केला. पण दिनेश त्याआधी तिकडे जाऊन आलेला होता, त्यामुळे अवनी जेव्हा घरी पोहोचली तसं आईने सांगितलं, दूर हो आमच्यापासून. एकुलती एक म्हणून सगळे हट्ट पुरवले ते काय हे दिवस बघण्यासाठी? आता भोग आपल्या कर्माची फळं. एवढं ऐकल्यानंतर अवनीचं तिथे थांबणं शक्यच नव्हतं आणि ती निघाली एस टी स्टँडवरती एका बाकड्यावर झोपली.
सकाळी तिथेच फ्रेश होऊन ती ऑफिसला निघाली. तिथे गेल्यानंतर स्टाफमधील सगळे तिच्यावरती हसायला लागले. लाज कशी नाही वाटत हिला, अजून वर तोंड करून ऑफिसला आली आज. हे सगळं ऐकून ठरवलं इथून कुठेतरी निघून जायचं. तितक्यात तिला आठवण झाली औरंगाबादला राहणाऱ्या काकूंची. लहानपणी ती त्यांच्याकडेच राहायची. तिथे जायचं तिने ठरवलं, पण देव किती परीक्षा घेतो ना. त्या काकू ही घर सोडून निघून गेल्याचं तिथं राहणाऱ्या मावशीने सांगितलं. त्यांनी तिला घरात बोलवलं आणि मग विचारलं, ही काकू तुझी कोण? अवनीने सर्व घडलेलं सांगितलं. मावशी खूपच समजूतदार होत्या. आधी तर त्यांनी तिला शांत व्हायला सांगितलं. मग मावशींनी तिला चहा व नाश्ता दिला. त्यांनी विचारलं, आता इथे काय करणार आणि पुढे काय करायचं ठरवलं आहे? ती तशीच बसून राहिली शांत. अवनीची अवस्था बघून मग त्याच म्हणाल्या, हरकत नाही, माझ्या ओळखीच्या ठिकाणी छोटे मोठे काम आहे, करशील का? आणि ती हो म्हणाली. तसंही लहानपणापासून कोणत्याही कामाची लाज कधी वाटलीच नव्हती. परिस्थितीशी दोन हात करून झुंज द्यायची सवय होती. वाईट फक्त एवढंच वाटत होतं की ज्या माणसांसाठी आपण एवढा त्याग केला तीच आज सोबत नव्हती. काम लहान मुलांना सांभाळायचं होतं. त्यांचं काय हवं नको ते त्यांच्या सर्व गरजा बघणं. पण अवनीने आता ठरवलं होतं, आता काहीही झालं तरी फिरायचं नाही, MPSC परीक्षेसाठी तयारी करायची असं तिने ठरवलं. आणि म्हणतात ना, एकदा सर्व जग साथ सोडून निघून जातात तेव्हाच आपण जगातील सर्वात जवळच्या व्यक्तीला म्हणजे स्वतःला भेटतो. आणि अवनीनेही ते ओळखलं होतं. वर्षभर अभ्यास, सगळी कामं यात तिने स्वतःला वाहून घेतलं. आज परीक्षेचा दिवस. तिने खूप तयारी केली होती. परंतु आजच तिच्या मैत्रिणीचा कॉल आला आणि तिच्या वडिलांना अटॅक आल्याची बातमी तिला कळली. पण एक तर वचन द्यायचं नाही आणि दिलं तर पाळायचं असं म्हणून स्वतःला सावरत ती त्या ठिकाणी निवांत बसलेली होती आणि विचार करत होती. तेवढ्यात बॉस तिथे आले. मग आता परीक्षेला जायचं का नाही त्याने विचारलं. जी जीवनात हरली ती या परीक्षेत कशी पास होईल? तिचा तो सूर ऐकून विश्वासच बसेल ना, ही तीच अवनी आहे का? आणि मी तिच्यावर ओरडलो. आज मी जे काही करतोय, बिझनेस, घर, गाडी, केवळ तुझ्या आयडियाजमुळे. अवनी, तू जर परीक्षेला नाही गेली तर जीवनातून हरशील. आणि मला सांग, तुझ्या बाबांना हे आवडेल? त्यांचा आत्माही सुखावेल का आपल्या मुलीचा उद्ध्वस्त संसार आणि जीवन बघून? जर तू ही परीक्षा पास केली तर सर्व चित्र बदलेल. वडिलांबद्दल ऐकून तिने परीक्षेला जाण्याचा निर्णय केला. आज 3 महिन्यानंतर फायनल रिझल्ट होता. अवनी PSI झाली होती. खूप खुश होती. इकडे दिनेशला देखील आपल्या चुकांबद्दल खंत वाटत होती. मोठी हिंमत करून तो तिला भेटायला गेला. तब्बल 2 वर्षांनंतर ते एकमेकांच्या समोर आले होते. कसं बोलावं हे दिनेशला कळत नव्हतं. तरीही डोळ्यात पाणी आणत तो बोलला, चुकलं माझं, चल आता परत आपल्या घरी, सगळेजण तुझी वाट पाहत आहेत. मनामध्ये असलेला सगळा राग आवरत ती बोलली, 2 वर्षात एकदाही तुला मला भेटावंसं वाटलं नाही. तेव्हा मला तुझी खरंच गरज होती. त्याचवेळी तू नव्हतास. वो कैसे हमसफ़र जो बीच राह में साथ छोड़ जाए, हमसफ़र तो वह है जो जान दोस्तों के नाम कर जाए. एकदा चूक झाली आहे, ती मी आता परत नाही करणार असं म्हणत तिने बॉसला म्हणजेच प्रदीपला कॉल केला आणि विचारलं, माझ्याशी लग्न करशील? प्रदीप तसाही तिच्यावर मनापासून प्रेम करायचा, पण कधी त्याची जाणीव त्याने तिला होऊ दिली नव्हती. आणि आज असं समोरून विचारल्यावर त्याला राहावलं नाही. तरीही तो म्हणाला, जर दिनेश हो म्हटला तरच. आणि पुन्हा अवनीने दिनेशकडे बघितलं. काय समजायचं ते त्याला समजलं होतं आणि खाली मान घालून तो निघून गेला. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.